राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कल्याणमध्ये जोरदार खिंडार पडले। कल्याण एमपीएमसीचे माजी सभापती तथा संचालक भरतभाऊ गोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व मान्य करत महेश तपासे आणि मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। ठाण्यातील पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळेला गटनेते अभिजित पवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बर्डे, ठाणे महिला अध्यक्षा मनीषा भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मिलिंद बनकर उपस्थित होते। कल्याण आणि परिसरात सक्रिय असलेले अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते असून शरद पवार यांची विचारधारा आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे, प्रदेश सचिव रवींद्र कृष्णा परटोले, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष ज्योती वाघमारे, बंजारा समाज कल्याणचे अध्यक्ष सागर राठोड, युवती अध्यक्ष आम्रपाली लोखंडे, मारुती खाणगे, ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष निलेश कडू, अंबरनाथच्या आरती उबाळे, सविता कांबळे, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह शेकडो जणांनी प्रवेश केला। यावेळेला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केलं। तसंच वाट चुकलेले लोक एक ना एक दिवस स्वतःच्या घरात येतच असतात। सत्ता सोडून जेव्हा कार्यकर्ते परत येतात तेव्हा समजून जा की सत्ता चुकीच्या दिशेनं जाऊ लागली आहे। त्या पक्षात घुसमट होत असल्यानंच हे सर्व मोकळा श्वास घेण्यासाठी आमच्याकडे आलेत असंही ते म्हणाले। तर गोंधळे यांनी आपण अपेक्षा ठेवून आलेलो नाही, आम्ही शरद पवार यांचे समर्थक आहोत, संघटनेचे काम करणार आहोत असं सांगितलं। असं आहे की जेव्हा लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्थेची भीतीच राहत नाही, पोलिसांची भीतीच राहत नाही, तेव्हा असे प्रकार वाढीला लागतात। हा सरकारी यंत्रणा कोलमडत आहेत, ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे। सर, एक पत्र व्हायरल होतं आहे, बारामतीकरांचं आव्हान करण्यात आलं आहे पवार कुटुंबियांना की ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्याकडे लक्ष द्यावं। अजितदादांच्या निधनानंतर अनेक समस्या ज्या आहेत त्या उद्भवल्या गेल्या, त्याच्यामुळे कुठेतरी भावनिक पत्र जे आहेत ते सध्या व्हायरल होताना बघायला। ते पत्र मी देखील वाचलं, पण वाईट वाटलं, डोळ्यात पाणी पण आलं। एका माणसाच्या जाण्याने एका शहराचा किती त्रास होतो, त्या शहरातल्या लोकांना किती त्रास होतो हे त्याच्यावरनं दिसतं। हे विसरता येणार नाही की 50 वर्ष अजितदादा, म्हणजे अजितदादा तर होतेच, पण 50 वर्ष शरद पवारांनी पण हा मतदारसंघ असा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवला होता। असं काय असेल तर माझं आव्हान असेल खास करून सुप्रियाताईंना की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं आणि बारामतीकरांचे अश्रू त्याच पुसू शकतात याची मला खात्री आहे। त्या लक्ष देतीलच। आता हे पत्र वाचल्यानंतर त्याही अस्वस्थ होतील। शेवटी त्या पवार साहेबांच्या कन्या आहेत आणि ही जबाबदारी त्या स्वीकारून परत एकदा जसं तसं बारामतीकरांच्या हातात मिळेल। सर, लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, बोगस लाभार्थी, त्यांची संख्या आता घट झालेली म्हणजे त्यांच्या वसुलीबाबत एक संतापजनक उदासीनता आहे। काय वसूल करणार? मतं घेतलीत ना, लाजा वाटत नाही दादा पैसे परत घ्यायला। मतं घेताना बरं वाटत होतं ना, मग आता कशाला पैसे मागे घेत आहे? मी तर सांगेन लाडक्या बहिणीने एकही पैसा परत देऊ नका। कसले पैसे परत देता? घाईघाईमध्ये नावं नोंदवली असतील, हो नोंदवली, घेतलीत ना मतं आमची लालच दाखवून। एक पैसा परत देऊ नका सरकारला। काय सरकार यांनी काय मोठं हे नाही की उपकार नाही केले ते पैसे देऊन। सर, भरपूर प्रश्न आहे सर, आपण सत्ताधारी पक्षात आता आपण पक्षामध्ये आलो तर आपली नेमकी भूमिका काय राहणार? आपला त्या पक्षामध्ये मान सन्मान होत नव्हता की आणखीन काही?